शब्दामध्ये परमेश्वर आहे, परंतु त्या शब्दामध्ये परमेश्वर आहे किंवा नाही हे प्रत्येक शब्दाला माहित आहे. कारण सुरुवातीच्या दिवसामध्ये शब्द सापडता बरोबर आपण आपल्या घरापर्यंत पोहोचतो तेव्हापर्यंत आपल्याला कमीत कमी 50% आराम मिळून जातो आणि घरी जोड लावता बरोबर आपल्याला 75% आराम मिळतो. म्हणजे एका शब्द मिळता बरोबर आपल्याला तो अनुभव प्राप्त होतो आणि तेच अनुभव आज सेवक आपण विसरत आहोत. म्हणून आता दसरा गेला, या दसऱ्यामध्ये प्रत्येक सेवक प्रत्येक म्हणता येणार नाही, तुझ्या सेवकाला गुढी आहे देवी देवतांचं दर्शन करण्यासाठी. ते आपल्या साधनाने सोयीने दूर पर्यंत ते गाडी घोडा करून त्या देवीकडे गेले सेवक. परंतु एखाद्या 42 दिवसाचे हवन कार्य किंवा 9वा हवन कार्य आहे असं आपण आपलं मार्गदर्शन जेव्हा सांगतो की फळ्या ठिकाणी जायचे आहे तेव्हा आपण मागं वळतो. त्या देवीच्या कला पाहण्यासाठी आपण आपल्या प्रयत्नाने आपल्या सोयीने चंदा वर्गणी करून गाड्या घोड्या करून आपण दूरपर्यंत जात असतो. परंतु एका भगवंताचे कार्य करण्यासाठी किंवा कार्यामध्ये सहकार्य होण्यासाठी आपण मागं पुढे पाहत असतो. सेवकांनो, आज आपल्याला सद्गुरू महान देवी बाबा देवीने जे दिलेले तत्वशब्द नियम आहे, या तत्वशब्द नियमाच्या आधारे प्रत्येक सेवकाने आपापल्या सोयीने सद्गुरूचे शब्द आपल्या मार्गदर्शन झाले आहे ना. आपले मार्गदर्शनाचे शब्द आपला सेवकाने पाळावं हीच माझी अपेक्षा आहे. सद्गुरू महान देवी बाबा जिंदगीने त्या परमेश्वराचे शब्द ऐकले आणि परमेश्वराचे शब्द ऐकून या पृथ्वी तळावर असलेल्या दुःखी कष्टी लोकांचं दुःख निवारण केलं. त्या परिस्थितीमध्ये आपल्यालाही या मार्गाच्या आपल्या वागणुकीवरून या मार्गाच्या प्रसाराने प्रचार करायचा. आपण आपली वागणूक कशी आहे, आपलं रहनसहन कसं आहे, आपलं बोलणं कसं आहे, जेव्हा दुसऱ्या अनेकाला कळेल तेव्हा तो आपल्याला ओळखेल की हा कोणत्या धर्माचा माणूस आहे. तेव्हा त्याला कळेल की हा खरोखर परमात्मा मार्गाचा माणूस आहे. याचे बोलणं, यांचे रहनसहन, यांची वागणुकी जेव्हा त्या लोकांना कळेल तेव्हा या मार्गाच्या प्रसार ऑटोमॅटिक होईल. परंतु ती पोझिशन आज नाही आहे. आपण सेवक आपले शब्द वेगळं दिसतो, आपली वागणुकी वेगळी आहे, आपले रहनसहन वेगळं आहे आणि त्यामुळे आपला परमात्मा मार्ग बदनामीमध्ये जात आहे. अनेक जे लोक आहेत ते आपल्याला डायरेक्ट म्हणतात, अंधारी सेवकाला म्हणतात, काय म्हणतात, केव्हाच्या झाडामध्ये हा बाबावाला, या शब्दामध्ये आपल्याला ऐकायला मिळत आहे. आणि ते कोणापासून बोलत आहे, आपल्या सेवकावर. म्हणून सेवकांनो जागे व्हा आणि आपले शब्द आवडून बोला, मर्यादा पाळा आणि प्रेमाने परमेश्वराचे कार्य केले. परमेश्वराला जवळ घेतलं आणि जवळ घेते वेळेस त्यांच्या कुटुंबामध्ये असलेले संपूर्ण दुःख, त्या दुःखाचे सुद्धा त्यांनी निवारण केलं. परंतु निवारण झाल्यावर बाबाला भात झालं की मी या नागपूर शहरामध्ये असणारा व्यक्ती, या नागपूर शहरामध्ये माझ्या कुटुंबामध्ये जर एवढं दुःख निर्माण आहे की या पृथ्वी तळावर असणारे लोकांवर किती आपत्ती असेल, किती दुःख असेल, त्यांच्याकडे त्यांना असं भास झालं. तर त्याने या पृथ्वी तळावर जाण्याचे निश्चय केला आणि आपल्या सोयीने, आपल्या साधनाने त्यांनी या पृथ्वी तळावर गावोगावी जाण्याचा प्रयत्न केला आणि या मार्गांचा प्रसार केला. ती पुन्हा आज आपण या परमात्मामय एका पेंडाळाखाली एवढे सेवक गोळा झालेला आहोत. बाबाने कार्य केले
परंतु आज परिस्थिती अशी आहे की तेच कार्य आपल्याला सुद्धा करावं लागणार आहे। परंतु पुष्कळचे सेवक नेहमी बोलत असतात की भागवत कार्यामध्ये या, चर्चा बैठकीमध्ये या, हवन कार्यामध्ये या, पण सेवकांचे शब्द अजूनही खाली जात आहे। सेवक अजूनही ऐकत नाही आणि न ऐकण्याच्या कारण एकच आहे की त्यांची जे चर्चा बैठक होत असतो त्या चर्चा बैठकीमध्ये मला बोलण्याचा चान्स मिळेल आणि मी काय बोलणार या गोष्टीकडे त्यांचं लक्ष राहते। त्या भीतीने ते भागवत कार्याच्या दूरच राहत जातात। विचार करा, जेव्हा आपण या मार्गाकडे आलो पहिल्या दिवसाची आठवण करा। सप्तरूपी परमेश्वर आहे, आपले मार्गदर्शन सुद्धा सांगत होतो आणि आपले शब्द आवडून बोला, मर्यादा पाळा आणि प्रेमाने राहा। आजच्या प्रसंगी एवढे बोलतो आणि मी माझे 2 शब्द इथेच पूर्ण करतो। सर्वांना नमस्कार।